नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात पावसाळा विशेष अतिशय खमंग कुरकुरीत खरपूस असे भाजी वड्याची रेसिपी. विदर्भामध्ये रेल्वे स्टेशनवर हा भाजी वडा आवर्जून मिळतो. घरच्या घरी देखील सोप्या पद्धतीने बनवता येतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2.5 वाटी पालक आणि त्यानंतर मोठ्या आकाराचा एक कांदा मी असा स्लाइस करून घेतला आहे. पालक अगदी पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून तो चिरून घेतला आहे. पालकाचेच हे भाजी वडे बनवतात. कांदा देखील असा छान स्लाइस करून घेतला आहे. लांब लांब कांद्याचं टेक्स्चर यामध्ये खूप छान येतं. आता एका पसरट भांड्यामध्ये पालक घेऊया. त्यानंतर कांदा, त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. मध्ये मध्ये ह्या हिरव्या मिरचीचे तुकडे खायला खूप मस्त लागतात. इथे थोडं लाल मिरचीचं तिखट देखील घालूया. त्यानंतर आपण इथे 1 टेबलस्पून धण्याची अशी भरड घालूया. जाड जाड कुटून घेतले आहेत धणे. आता आपल्याला अर्धा टीस्पून हे बडीशोप घालायची आहे. अर्धा टीस्पून जिरे घालूया. अगदीच चिमूटभर हिंग किंवा पाव चमचा हिंग, चिमूटभर हळद घालूया. चवीनुसार मीठ घालू. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकत्र करायचं आहे. हाताने तुम्ही जर असं हे छान एकत्र करून घेतलं तर मिठामुळे पालक आणि कांदा ह्याला छान पाणी सुटतं. बघा, हे मिश्रण किती छान ओलसर झालं आहे. आता यामध्ये आवश्यकता असेल तसं बेसन घालूया. बेसनाचं नक्की प्रमाण सांगता येत नाही. हे पीठ जेवढं ओलसर असेल त्यानुसार यामध्ये बेसन घाला. अंदाजे तरी 2 कप बेसन मी यामध्ये घातलं आहे. नीट मिक्स करून घेऊ. हे बघा, आवश्यकता असेल तसं तसं थोडं थोडं बेसन यामध्ये घाला. आता थोडं थोडं पाणी घालूया आणि हे छान मिक्स करू. हाताने असं कुचकरून घ्या म्हणजे छान एकजीव असं होईल. बघा, मी हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. असं यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अजूनही पालक जरा जास्त वाटते आहे, त्यामुळे थोडं बाइंडिंग येण्यासाठी अजून जरा बेसन घालूया. आधी 1.5 वाटी बेसन घातलं होतं आणि आता अजून अर्धी वाटी, असं टोटल 2 वाटी बेसन यामध्ये लागलं आहे. पुन्हा सर्व साहित्य नीट मिक्स करू. बघा, आता ह्याची बाइंडिंग कन्सिस्टन्सी छान आहे. असंच आपल्याला हे हवं. आता 2 मिनिटासाठी फक्त हे बाजूला ठेवून देऊया आणि मग वडे करायला घेऊ. आता आपण वडे थापून घेऊया. त्यासाठी अशी प्लास्टिकची एक पिशवी मी घेतली आहे. तेलाची किंवा दुधाची जी पिशवी असते ती पिशवी कापून घेतली आहे. पाण्याने हात ओला करून घेऊ आणि या मिश्रणाचा थोडा थोडा गोळा घेऊया. फार जास्त वेळासाठी देखील हे भिजत ठेवायचं नाही. फक्त 5 मिनिट वगैरे ठेवायचं आहे आणि पाण्याने हात लावून आता हे असे वडे याचे थापायचे आहे. किंचित जाडसरच वडे ठेवा. हे बघा, वडा थापून झाला आहे. आता इथे तेलामध्ये आपण हा वडा टाकूया. कागद हळूच सोडवून घेतला आणि तेलामध्ये वडा घातला आहे. आता मध्यम आचेवर हे वडे आपल्याला दोन्ही बाजूनी पलटून पलटून छान खरपूस होईपर्यंत तळायचे आहे. तसं तर आपण रेल्वे स्टेशनला किंवा रेस्टॉरंटमध्ये जे वडे खातो ते भाजी वडे डबल तळलेले असतात. म्हणजे पहिले वडा तळतात आणि मग तो पुन्हा हाताने दाबून जरा गार झाल्यानंतर पुन्हा तळतात. हे बघा, हा तेलात असा तळून वर आल्यानंतर पुन्हा पलटवून घेऊ. इथे मी एकदाच हे वडे तळणार आहे, डबल डीप फ्राईड नाही करणार. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसं करू शकता. असे जरी तळले हे वडे तरी खूप खमंग होतात
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये सोडा वगैरे घालायची आवश्यकता नाही. सोडा न घालता देखील वडे अतिशय खमंग खरपूस होतात. बघा, दोन्ही बाजूने उलटून पलटून आता आपण हा वडा तळून घेऊया. हे बघा, वडा किती छान तांबूस रंगावर तळून झाला आहे आणि बघतानाच दिसतोय ना किती कुरकुरीत झाला आहे. आता यातील तेल निथळवून घेऊ आणि या वडा आपण काढून घेऊया. बघा, किती छान खमंग हा भाजी वडा झाला आहे. आता उरलेले वडे देखील ह्याच पद्धतीने मी तळून घेते आहे. तळताना नेहमी करता लक्षात ठेवा, मोठ्या आचेवर भरभर वडे तळले तर ते आतमध्ये कच्चे राहतील आणि वर करपतील. जेवढ्या मध्यम ते मंद आचेवर तुम्ही वडे तळाल तेवढे ते अधिक खरपूस होतात. असे सर्व वडे मी आता तळून घेते. गरमागरम खूप चविष्ट खमंग आणि कुरकुरीत असा पालक वडा किंवा भाजी वडा तयार आहे. हे बघा तुम्ही याचं टेक्स्चर किती छान खमंग हे वडे झाले आहे. अतिशय कुरकुरीत आहे. हा एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये देखील बघा अगदी भरपूर पालक असलेले हे वडे आहे. हे वडे तुम्ही तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर, हिरव्या चटणी बरोबर किंवा गरमागरम कढी बरोबर खाऊन बघा. आंबट गोड कढी आणि त्यासोबत हे गरमागरम भाजी वडे अफलातून कॉम्बिनेशन आहे. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.